का बुवा बिना केमिकलचा गड्डा आहे. आणि मी तो गड्डा जो उचलून आणला तो त्या शेतकऱ्याने मला बळजबरी दिला. तो इतका कडक ही बर एकदम जबरदस्त कडक होता. म्हणजे असा गोळा डायरेक्ट फेकून जरी मारला तरी- डायरेक्ट असा. तो डायरेक्ट म्हणतो गड्डा आणला. घरचे म्हणे पप्पा गड्डा पोरं म्हणे काय आणला. म्हणे तुम्ही खाऊन पहा वय एसीटी वैदिकचा आहे. आपण ज्याचे वांगे करीतो पोरांना आता प्रेम झालंय. एसीटी वैदिक म्हणजे काय त्यांना कळायला लागलंय. त्यांनी जेव्हा खाल्ला आवर्जून आम्हाला ती उत्साहात भाजी बनवल्यानंतर या गड्ड्याची भाजी कशी लागती तर तो गड्डा डायरेक्ट 4थ्या गड्ड्याची भाजी केली आम्ही. आणि तो इतका टेस्ट लागला तर एकदम भयानक. आता उद्या आमच्या मनात संकल्पना आली का आपल्याला परत गड्डा पीक लावायचा आहे. आपलं क्षेत्र पडेल तिथे कोबी लागवड करायची. ती बी पूर्णपणे एसीटी वैदिक वर करायची. अरे वा. हा आणि लोकायला आरोग्य चांगलं द्यायचं. त्यांना सांगायचं का बाबा तुम्ही खाऊन पहा. बरोबर तुम्ही भाजी करून पहा खाऊन पहा नंतर पैसे द्या. इथपर्यंत आपली हिंमत आहे. बरोबर का बाबा आपल्याला माहिती आहे का त्यांना जर चांगलं चवीला भेटलं तर 100% आपल्याला ते चांगलंच